नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीसाठी पाठ क्रमांक 6 विषय इतिहास मुघलांशी संघर्ष या पाठाची माहिती घेणार आहोत. आतापर्यंत आपण शिवाजी महाराजांनी आदिलशाहीशी संघर्ष केला, निजामशाहीशी संघर्ष केला, गोव्याचे पोर्तुगीज, सिद्धी इत्यादी अनेक शाह्यांशी संघर्ष केला, त्याविषयी माहिती मिळवली. पण स्वराज्य आणि स्वराज्याची निश्चिती करण्यासाठी, स्वराज्याचा विस्तार करण्यासाठी, स्वराज्याची सत्ता स्थिर करण्यासाठी मुघलांशी संघर्ष करणं अटळ होतं. मुघलांचे संकट स्वराज्यासाठी सर्वात मोठे संकट होते. स्वराज्यावर मुघलांचे संकट आले, महाराजांनी याही संकटावर मात केली. मुघलांकडून आपले किल्ले आणि प्रदेश परत मिळवले आणि स्वतःच राज्याभिषेक करून घेतला. या सर्व घटनांची नोंद आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. मुघलांशी संघर्ष करून आपलं सत्ता अबाधित करणे हे अत्यंत आवश्यक होते. फेब्रुवारी 1660 या पाठातला जो पहिला मुद्दा आपण बघणार आहोत, शाहिस्तेखानाची स्वारी. फेब्रुवारी 1660 शाहिस्तेखान महाराष्ट्रावर चालून आला. ही मुघलांनी औरंगजेब बादशाने हिंदवी स्वराज्यावर केलेली पहिली स्वारी. त्याने आसपासच्या प्रदेशातले लहान लहान गावे छोट्या छोट्या सैन्याच्या तुकड्या पाठवून प्रथम ताब्यात घेतली आणि पुण्याजवळच्या चाकणच्या किल्ल्याला शाहिस्तेखानाने वेढा दिला. चाकणच्या किल्ल्याचे किल्लेदार त्यावेळेला फिरंगोजी नरसाळा होते. विद्यार्थ्यांनो, फिरंगोजी नरसाळा हे हिंदवी स्वराज्याचे पहिले किल्लेदार होते. त्या चाकणच्या किल्ल्याची लढाई सुमारे 51 दिवस चालली, परंतु फिरंगोजीने अत्यंत तीव्र प्रतिकार केला. परंतु शेवटी त्याला शाहिस्तेखानाच्या या अजस्र फौजेसमोर माघार घ्यावी लागली आणि मग शाहिस्तेखानाने पुणे प्रांत पूर्ण जिंकून शिवाजी महाराजांचं बालपण ज्या पुण्यामधील लाल महालात गेले तिथं तळ ठोकून बसला. तळ ठोकून बसणे म्हणजे ठाण मांडून बसणे, मुक्काम ठोकून बसणे. तेथून आसपासच्या मुलखाची त्याने लूट केली. 2 वर्ष झाली, पण शाहिस्तेखान आपल्या एवढ्या मोठ्या अजस्र फौजेनिशी पुण्यातून मुक्काम सोडण्याचा विचार करत नव्हता. शेवटी महाराजांना याचा विचार करावा लागला की जर इतक्या दिवस शत्रू आपल्या स्वराज्याच्या हद्दीतून जात नसेल तर त्याचा जनतेच्या, प्रजेच्या नीतिधैर्यावर विपरीत परिणाम होईल. एक प्रकारची घबराट मावळ्यांमध्ये पसरेल आणि आपला संपूर्ण हिंदवी स्वराज्याचा लढाच कोलमडून पडेल. म्हणून शिवाजी महाराजांनी स्वतःच्या नेतृत्वाखाली ही जोखमीची मोहीम आखली आणि त्यानुसार 5 एप्रिल 1663 रोजी महाराजांनी रात्रीच्या वेळी निवडक सैन्यासह लाल महालामध्ये, ज्या महालामध्ये शाहिस्तेखान मुक्काम ठोकून बसला होता, त्याच्यावर छापा घातला. छापा घातला म्हणजे धाड घातली. या छाप्यात शाहिस्तेखानाची बोटं तुटली, त्याची मानहानी झाली. पर्यायानं आता आपण औरंगजेब बादशाला काय जबाब देणार, काय उत्तर द्यायचं, या कारणानं तो खजील झाला. मनामध्ये एक प्रकारचा घाबरला आणि त्याने आपला मुक्काम औरंगाबादला हलवला. या प्रकारामुळे औरंगजेब बादशाची नाराजी झाली. त्यांनी दख्खनची सुभेदारीवरून रद्द करून बंगालच्या सुब्यावर पाठवले. शाहिस्तेखानावरील या यशस्वी हल्ल्याचा परिणाम लोकांवरही झाला. शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वावरील प्रजेचा विश्वास वृद्धिंगत झाला की आदिलशाहीला मारणं
निजामशाहीशी लढा देणं, ह्या लोकल सत्तांच्या विरुद्ध आपण लढू शकतो, तसं दिल्लीच्या प्रचंड बादशाहीच्या विरुद्धही आपण लढू शकतो, अशा प्रकारचा आत्मविश्वास मावळी सैन्यामध्ये निर्माण झाला. महाराजांनी शाहिस्तेखानाच्या स्वारीचा फायदा घेतला. शिवाजी महाराजांचं एक तंत्र होतं, प्रथम शत्रूवर दहशत बसवायची. शत्रूवर दहशत बसवल्यानंतर त्या दहशतीमधून, त्या धक्क्यामधून शत्रू सावरण्याच्या आतमध्ये बरंचसं काहीतरी स्थावर प्राप्त करायचं. म्हणून महाराजांनी तात्काळ सुरतेवरच्या स्वारीचा बेत आखला आणि या सुरतेवरच्या स्वारीचा बेत शाहिस्तेखानाच्या स्वारीनंतर 3 वर्षांच्या काळात आपला एवढा प्रदेश उद्ध्वस्त झाला होता, याची भरपाई आपण त्यांच्याकडूनच करायची, मुघल साम्राज्यातूनच करायची. या न्यायानं महाराजांनी सुरतेवरची स्वारी आखली. मुघलांच्या ताब्यातील सुरत हे शहर त्या काळातलं एक प्रसिद्ध बंदर होतं, व्यापारी केंद्र होतं. तिथे इंग्रज, डच, फ्रेंच यांच्याही वाखारी होत्या. हे शहर बादशाला सर्वात जास्त महसूल देणारं शहर होतं आणि म्हणून महाराजांनी या स्वारीचा बेत आखला. सुरत शहरावर विद्यार्थ्यांनो त्यावेळेला नाव लक्षात ठेवा, सुभेदार इनायत खान हा होता. महाराजांच्या या अचानक स्वारीच्या बाबतीमध्ये तो एकदम गाफील राहिला, कोणत्याही प्रकारचा प्रतिकार करू शकला नाही. 3 दिवस मुक्काम करून महाराजांनी सुरत शहर लुटलं, पण त्यामध्ये सामान्य प्रजेला त्यांनी कोणत्याही प्रकारे त्रास दिला नाही. आणि यामुळं, सुरतेच्या लुटीमुळं शिवाजी महाराजांची प्रतिष्ठा संपूर्ण हिंदुस्थानामध्ये पसरली आणि औरंगजेबाच्या प्रतिष्ठेला प्रचंड धक्का बसला. आता मात्र बादशाह शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये सामान्य विचार करू शकत नव्हता. शिवाजी महाराजांच्या स्वातंत्र्याचा, हिंदवी स्वराज्याचा हा बंडाचा झेंडा बादशाच्या मनामध्ये सलू लागला आणि त्याने आपले प्रसिद्ध सरदार, कोणत्याही युद्धात पराभव न पत्करणे अशी ज्यांची ख्याती होती, असा मिर्झा राजा जयसिंग या मातब्बर सरदाराला त्यांनी महाराजांवर चालून पाठवले. तो बऱ्हाणपूर औरंगाबाद मार्गे पुण्याला आला. त्याने महाराजांच्या विरोधात सर्व शक्ती संघटित केली. प्रत्यक्ष सैन्यांनी लढाया करून महाराजांची शक्ती क्षीण करण्याचा त्याने प्रयत्न केला. महाराजांचे सर्व शत्रू, मिर्झा राजेचं हे वैशिष्ट्य होतं, महाराजांचे सर्व शत्रू त्याने एकत्र केले. त्यामध्ये इंग्रज, आदिलशहा, जंजिराचे सिद्दी, रामनगरचा राजा, असे सर्व शत्रूंना त्यांनी महाराजांविरुद्ध एकाच वेळी मोहीम काढण्यास प्रवृत्त केलं. मिर्झा राजे जयसिंगच्या या सर्वव्यापी मोहिमेसमोर महाराजांकडील मावळी सेना हातबल झाल्यासारखी दिसू लागली. शिवाजी महाराजांकडील सर्व किल्ले जिंकून घेण्याचा बेत त्याने आखला. यामध्ये त्याने सर्वप्रथम वेगवेगळ्या महाराजांच्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या कुशल सरदारांच्या नेतृत्वाखाली मोठमोठ्या सेना पाठवल्या. भूप्रदेशाची, स्वराज्यातील जनतेची, प्रांतांची मोठी हानी केली, गावं जाळली, मुलूक बेचिराग केला आणि त्यांनी ठरवलं आता आपण किल्ले घ्यायला सुरुवात करू. मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खान यांनी पुण्याजवळच्या सासवड तालुक्यात असलेल्या पुरंदर किल्ल्याला वेढा दिला. त्या वेढ्यामध्ये दिलेर खानाच्या विरुद्ध अतिशय त्वेषाची लढाई ही पुरंदरचे तत्कालीन किल्लेदार, ज्यांचं नाव इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे, असे मुरारबाजी देशपांडे यांनी आटीतटीची लढाई केली. परंतु पराक्रमाची शर्थ करूनही एखाद्या अजस्र हत्तीसमोर मुंगीने लढाई द्यावी, अशा प्रकारचा लढा वीर मुरारबाजी देशपांडेंचा ठरला. त्यांना वीरमरण या लढाईमध्ये प्राप्त झाले आणि मग मात्र परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन शिवाजी महाराजांनी असा विचार केला की मिर्झा राजे जयसिंगाच्या समोरच्या मोहिमेमध्ये आपल्याला यश मिळणार नाही आणि म्हणून
जयसिंग बरोबर त्यांनी तहाचा निर्णय घेतला. या तहाचा निर्णय जून 1665मध्ये महाराजांनी घेतला. तो तह इतिहासामध्ये पुरंदरचा तह म्हणून प्रसिद्ध आहे. या तहानुसार नीट लक्षात ठेवा, मुघलांनी 23 किल्ले व त्याच्या भोवतालचा वार्षिक 4 लक्षहून उत्पन्नाचा प्रदेश हा मुघलांना दिला आणि आदिलशाही विरुद्ध मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी मुघलांना दिले. आणि त्यामुळं हिंदवी स्वराज्यावर असणारा मोगलाईचा वरवंटा थांबला. या तहामध्ये एक छोटीशी अट मिर्झाराजे जयसिंगने टाकली, ती म्हणजे महाराजांची आग्रा भेट. महाराजांनी या मोहिमेमध्ये आग्र्याला भेट द्यावी असा एक कलम, एक अट मिर्झाराजे जयसिंगने घातली. त्या तहानुसार महाराज काही विशिष्ट निवडक आपले सहकारी घेऊन दिल्लीला गेले. आदिलशाही विरुद्ध तत्पूर्वी एक मोहीम उघडली होती. ही मोहीम मात्र अयशस्वी झाली. यामध्ये मिर्झाराजे जयसिंगलाही पराभव पत्करावा लागला आणि म्हणून दक्षिणेच्या राजकारणामध्ये आपल्या अपयशाचं कारण कदाचित शिवाजी महाराजच असावे असं संशय मिर्झाराजे जयसिंगला आला आणि त्याने महाराजांना या दक्षिणेच्या राजकारणापासून दूर करण्यासाठी बादशाच्या भेटीला दिल्लीला जावे असा प्रस्ताव त्यांच्या पुढे ठेवला. सुरक्षिततेची हमी मात्र मिर्झाराजे जयसिंगाकडून घ्यायला महाराज विसरले नाही. बरोबर राजपुत्र संभाजी, निराजीरावजी असे निवडक सहकारी, मदारी मेहतर, हिरोजी फर्जंद असे निवडक सहकारी घेऊन महाराज आग्र्यास पोहोचले. तथापि औरंगजेबाने मात्र त्यांचा दरबारामध्ये मान ठेवला नाही. त्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला. परंतु औरंगजेबाच्या दरबारामध्ये आपला राग व्यक्त करणारा हा पहिला राजा आणि अशा प्रकारचा औरंगजेबाच्या विरोधात असंतोष व्यक्त करणं त्या दरबारानं सहन केलं नाही आणि महाराजांना त्याने नजरकैदेत ठेवले. पण डगमगले तर ते छत्रपती शिवाजी महाराज कसे. मनाची अचल भूमिका, निश्चल भूमिका महाराजांनी ठेवली आणि 3 महिने प्रयत्न करून एक विशिष्ट योजना, जी औरंगजेब बादशासारख्याच्या संरक्षण व्यवस्थेला तडा देऊन महाराजांनी त्याच्या हातावर तुरी दिल्या, त्याला साप फसवलं आणि शिताफीनं महाराज आग्र्याच्या कैदेमधून निसटले. महाराष्ट्रात सुरक्षितपणे पोचले. आग्र्याहून येताना महाराजांनी संभाजीराजांना घेऊन प्रवास करणं धोक्याचं वाटल्यामुळं त्यांना मथुरेमध्ये ठेवले आणि महाराज राजगडावर सुखरूप पोचले. परंतु राजगडावरून जाताना महाराजांनी जी स्वराज्याची व्यवस्था लावली होती, महाराज गडावर नसतानाही वीरमाता जिजाबाई आणि त्यांचे सहकारी मोरोपंत पिंगळे, अनाजीपंत, प्रतापराव गुजर अशा त्यांच्या नामवंत सहकाऱ्यांनी त्यांचा हा लढा महाराष्ट्रामध्ये चालू ठेवला. आग्र्याहून सुटल्यानंतर मात्र महाराजांनी मुघलांच्या बाबतीमध्ये कडक धोरण अवलंबलं आणि आक्रमक पवित्रा घेतला. आग्र्यावरून परत आल्यानंतर महाराजांनी एकामागोएक मुघलांना तहामध्ये दिलेले किल्ले आणि प्रदेश परत मिळवले. ते उद्दिष्ट ठेवूनच त्यांनी हा लढा उभारला होता. हा लढा त्यांनी यशस्वी केला. ज्या पुरंदरचा तह झाला होता आणि ज्या पुरंदरच्या लढाईमध्ये पराभव झाल्यामुळं पुरंदरचा तह झाला, तिथूनच महाराजांनी सुरुवात केली. पुरंदर, सिंहगड, लोहगड, माहुली, अर्नाळा, रोहिडा असे एकामागोमाग एक तहामध्ये दिलेले किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी परत घेतले. त्यामध्ये सिंहगडची प्रसिद्ध लढाई तानाजी मालुसरे यांनी केली. शामराज निळकंठ या पेशव्यांनी पुरंदरचा किल्ला घेतला आणि रोहिडा, अर्नाळा, माहुली हे किल्ले मोरोपंत पिंगळ्यांनी घेतले. इथपासून सुरू केलेली लढाई महाराजांनी
मुघलांच्या नाशिक प्रांतामध्ये येऊन वनी दिंडोरी प्रांतापर्यंत या लढाईचा विस्तार करून साल्हेर मुल्हेर वगैरे मुघलांच्या ताब्यातील नवीन किल्ले परत मिळवले. इथे दाऊद खान पन्नी नावाच्या अतिशय पराक्रमी मुघलांच्या सरदाराबरोबर वनी दिंडोरीच्या परिसरामध्ये महाराजांची उघड्या मैदानावर मुघलांशी प्रथमशी लढाई झाली. या लढाईमध्ये मोरोपंत पिंगळे आणि प्रतापराव गुजर यांनी विशेष पराक्रम करून मुघलांचा दणदणीत पराभव केला. त्यानंतर मोरोपंत पिंगळ्यांनी त्र्यंबकेश्वरचा त्र्यंबकगड हाही किल्ला मुघल सैन्याकडून जिंकून घेतला आणि अशा प्रकारचं चढाईचं धोरण अवलंबून महाराजांनी तोडीस तोड उत्तर, ज्याला शेरास सव्वा शेर असं म्हणता येईल, अशा प्रकारचं उत्तर मुघलांना दिलं. या मोहिमांमध्ये प्रसिद्ध योद्धे म्हणून जे उदयास आले त्यामध्ये तान्हाजी मालुसरे यांच्या नावावर आजही महाराष्ट्रात मराठी भाषेत म्हण प्रसिद्ध आहे, गड आला पण सिंह गेला. मोरोपंत पिंगळे, प्रतापराव गुजर, सूर्यराव काकडे असे नामवंत सरदार या लढाईमध्ये आपल्या शौर्यानं पराक्रमानं गाजले. कृष्णाजी अनंत सभासद या बखरकारानं पुढील प्रमाणे या लढाईचं वर्णन केलं आहे की 4 महिन्यात 27 गड घेतले. म्हणजे 4 महिन्यामध्ये 27 किल्ले जिंकून हिंदवी स्वराज्याच्या या सरदारांनी आपल्या पराक्रमाची शर्त केली, इतिहासामध्ये आपली कीर्ती गाजवली. सतत 30 वर्ष म्हणजे 1645 पासून 1675पर्यंत अविश्रांत परिश्रम करून, खूप कष्ट करून सार्वभौम स्वराज्याची सत्ता महाराजांनी आपल्या स्वतःच्या नेतृत्वाखाली इथं सिद्ध केली आणि या स्वराज्याला अधिकृत मान्यता मिळवून घेण्यासाठी, धार्मिक मान्यता मिळवून घेण्यासाठी, जनतेच्या हृदयामध्ये बिंबवण्यासाठी त्याचा विधिवत अभिषेक होणे अत्यावश्यक आहे, ही गोष्ट महाराजांच्या लक्षात आली आणि म्हणून त्यांनी 6 जून 1674 या दिवशी काशीचे विद्वान पंडित गागा भट्ट यांच्या हस्ते रायगडावर स्वतःला राज्याभिषेक करून घेतला आणि स्वराज्याची मुद्रा सर्वमान्य करून घेतली. सार्वभौमत्वाचे प्रतीक म्हणून त्यांनी स्वतःच्या नावावर राज्याभिषेक शक या दिवसापासून सुरू केलं. प्रतिपश्चंद्र लेखेव संयुष्णुर विश्ववंदिता शहा सुनो शिवशैष्या मुद्रा भद्राय राजते, अशा प्रकारची चंद्रकोरीप्रमाणे रोजचे रोज वाढणारी, सहिष्णुतेचा संदेश सर्व जगाला देणारी छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा या दिवसापासून सुरू झाली. तांब्याचा शिवराई आणि सोन्याचे होन हे नाणेही महाराजांनी या राज्याभिषेकापासून सुरू केले आणि या नाण्यांवर श्री राजा शिवछत्रपती अशी अक्षरं कोरण्यात आली. तिथून पुढे राजपत्रावर क्षत्रिय कुलावंतस श्री राजा शिवछत्रपती असा उल्लेख महाराजांचा होऊ लागला. राज्याभिषेकानंतर त्यांनी फारसी शब्दांना पर्यायी संस्कृत शब्द असणारा एक कोश तयार करून घेतला. यालाच राज्यव्यवहार कोश असे म्हणतात. अशा प्रकारे महाराजांनी मुघलांशी अटीतटीचा संघर्ष करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. या पाठामध्ये दक्षिणेचा दिग्विजय हा शेवटचा मुद्दा आता आपण बघणार आहोत. मुघलांशी संघर्ष केल्यानंतर दक्षिणेत आपली सत्ता स्थिर करण्यासाठी महाराजांनी अथक प्रयत्न केले. तांत्रिक पद्धतीचाही एक राज्याभिषेक महाराजांनी स्वामी निश्चलपुरींच्या हस्ते करून घेतला. वैदिक आणि तांत्रिक अशा 2 परंपरा त्यावेळी भारतामध्ये अस्तित्वात होत्या. दोन्ही परंपरांचा मान राखण्यासाठी महाराजांनी दोन्ही प्रकारचे राज्याभिषेक विधी करून घेतले आणि दक्षिणेची मोहीम आखली, जिला दक्षिणेचा दिग्विजय असं इतिहासामध्ये म्हणतात.
हा दक्षिण दिग्विजय करताना महाराजांनी सुमारे 3 वर्षे ही मोहीम चालवली होती. गोवळकोंड्यास त्यांनी कुतुबशाची भेट घेतली, त्याच्याबरोबर मैत्रीचा तह केला. राज्याभिषेकाची अतिशय क्रांतिकारक घटना घडलेली असल्यामुळं गोवळकोंड्याच्या बादशावर महाराजांचा वचक बसला होता. ज्याप्रमाणे सभासदकार बखरकार म्हणतो, मराठा पातशाह एवढा छत्रपती झाला, ही गोष्ट काही सामान्य झाली नाही. या गोष्टीचा उपयोग महाराजांनी दक्षिणेतल्या आपल्या स्वराज्य विस्ताराच्या कामी करून घेतला. त्यामुळे महाराजांनी कर्नाटकातील बंगळूर, होशेकोट, तामिळनाडू, जिंजी, वेल्लोर इत्यादी किल्ले घेऊन दक्षिणेत आपलं स्थान पक्के केले. या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी त्यांनी रघुनाथ पंत हनुमंते या अतिशय कुशल कारभाऱ्याची नेमणूक केली. शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजी हे तंजावर प्रांतावर शहाजीराजांची जहागिरी सांभाळून होते. त्यांनाही महाराजांनी स्वराज्य कार्यामध्ये सहभागी करण्याचा खूप प्रयत्न केला, पण व्यंकोजी राजांच्या मनास ही गोष्ट आली नाही. त्यांनी महाराजांना फारसे सहकार्य केले नाही, पण त्या गोष्टीचे कडे थोडेफार दुर्लक्ष करून महाराजांनी आपले काम नेटाने पुढे चालू ठेवले आणि मुघल बादशाह औरंगजेब स्वराज्य नष्ट करण्याचं जे स्वप्न बाळगून होता, त्या स्वप्नाला मात्र महाराजांनी तडा दिला. त्याचे ते स्वप्न साकार होऊ दिले नाही. आपल्या हिंदवी स्वराज्याचे स्थान निश्चित केले. यापुढे महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज यांनीही हे महाराजांचं स्वप्न अतिशय प्रखर लढा देऊन सिद्ध केले. अशा पद्धतीनं दक्षिण दिग्विजय यशस्वी केल्यानंतर थोड्याच अवधीत म्हणजे 3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचे रायगडावर निधन झाले. वयाच्या 50शीतील त्यांच्या निधनाने हिंदवी स्वराज्याची अपरिमित हानी झाली. विद्यार्थ्यांनो, कदाचित थोडेफार आयुष्य छत्रपती शिवाजी महाराजांना जास्त लाभले असते तर हिंदुस्थानचा नकाशा आज जगामध्ये वेगळाही दिसू शकला असता. परंतु नियतीला हे मान्य नव्हते असे समजा, किंवा स्वराज्याच्या बाबतीमधली ही सर्वात दुर्दैवी घटना समजा. परंतु छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला 1680 साली सोडून गेले आणि आपल्या ह्या हिंदवी स्वराज्याची झालेली हानी जी परत कधीही भरून आली नाही, परंतु मुघलांशी संघर्ष करून हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याचा हा सर्वात मोठा 30 वर्षाचा संघर्ष जो शिवाजी महाराजांनी आपल्या जीवनामध्ये लढला, त्यात यश मिळवलं आणि आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त करून दिलं, त्याचं मोल आपल्या हिंदुस्थानच्या इतिहासात, महाराष्ट्राच्या इतिहासात अजोड आहे. नवे नवे हा इतिहास, हा संघर्ष हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील आणि महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सोनेरी पान आहे, याबाबत शंका नाही. पाठाचं एकदा मनपूर्वक वाचन करा आणि पाठाखाली दिलेली स्वाध्याय सोडवा. धन्यवाद.